दोन्ही संघ असतील इन ॲक्शन. टॉस जिंकला वेतळनाथ क्रिकेट क्लब आसरेवाडी. त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. धर्मा पवार आणि त्यांच्या साथीला गुरु पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ओमसा MTCवर जे प्रेक्षक जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. आपण पाहताय आपली स्पर्धा उधवणे गावाच्या अभिमानाची स्पर्धा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025. उधवणे म्हणजे एक असा संघ पाटण तालुका क्रिकेटमधील जो नेहमी आपल्या शिस्तीसाठी ओळखला जातो. एक शांत संघ, पंचांच्या निर्णयाचा आदर करणारा संघ आणि त्यांचं आयोजन म्हणजे यावर्षी पाटण तालुका क्रिकेटच्या हंगामामध्ये दुसऱ्यांदा क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी जिव्हाळा चषक ज्या संघाचं आपण आयोजन पाहिलं नाईकबा फायटर्स वन साईड जिव्हाळा अतुल भालेकर आणि संपूर्ण त्यांची टीमने पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी ठेवली आणि यावर्षी दुसऱ्यांदा जर क्रिस्टल ट्रॉफी आपल्या तालुक्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये ज्या आयोजनामध्ये पाहायला मिळते आहे ना ते उधवणे गावचं आयोजन आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तुषार शेवाळे. या सामन्याला होते सुरुवात. धर्मा पवार ऑन स्ट्राईक. तुषार शेवाळे यांना हे मैदान खूप आवडतं. PTPLची 5वी स्पर्धा 5वं पर्व डे नाईट स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती ॲज अ बॉलर म्हणून. हेच मैदान त्यांना खूप आवडणारं मैदान आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. वेल लेफ्ट व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एक्स्ट्राच्या मदतीने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम चळव ज्योतिबा. पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्या बॅटरच्या बॅटमधून आले. 15 चेंडूमध्ये नाबाद, 15 चेंडूमध्ये 55 धावांचा विध्वंसक खेळ ज्या फलंदाजाने केलाय ते आहेत स्ट्राईकवर. ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट. बॅकवर्ड पॉईंट मागे धावेल. एकदा प्राप्त केले वेळेचा प्रयत्न होऊ शकतो परंतु त्याआधी चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये पॉईंटला चेंडू जातो ना तो फिरतो. हे सत्य आहे. एक धावेने मात्र धर्मा पवार यांचं खातं उघडलं जात आहे. 3 षटकांची लढत. 3 षटकांच्या लढतीमध्ये पहिलं षटक खूप महत्त्वाचं असेल आणि कव्हर्सला खेळणारा पाटण तालुका क्रिकेटमध्ये संदीप बावडेकर यांच्यानंतर जर कोणता खेळाडू असेल ज्याचा खेळ प्रभावित करतो ते नाव आहे धर्मा पवार. पहा संदीप बावडेकर यांचं आपण नाव घेतात. ते फिल्डिंग करतायत बदली क्षेत्ररक्षक म्हणून. ते देखील कव्हर ड्राईव्ह किंग. त्यांची आपल्या पाटण तालुका क्रिकेटमध्ये ओळख आहे. दबाव आहे. त्या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. वाईट +1 2 अवांतर धावा. कदाचित हा चेंडू हातातून निसटला तुषार शेवाळे यांच्या. कारण ज्यावेळेला चेंडू टाकला ना त्यांनी हात थोडासा टी-शर्टला लावला. हाताला घाम आला असेल कदाचित. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. काही खेळाडू प्रत्येक चेंडू टाकणारी जमिनीची थोडीशी माती घेतात आणि तेच केलंय पहा तुषार शेवाळे यांनी. हे खूप महत्त्वाचं असतं. फुलटॉस चेंडू अनोख्या पद्धतीने भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाज धर्मा पवारांचा प्रहार. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक षटकार. DP लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आणि ज्या प्रकारचा या खेळाडूचा फिटनेस आहे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट. PTPLचं 6वं पर्व डे नाईट स्पर्धा आहे. आयकॉन खेळाडू शिवण्या फायटर संघाचे संघमालक देखील धर्मा पवार यांच्या खेळाने खुश असतील. लोअर फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. धर्मा पवार यांच्या बॅटमधून चौकार. सचिन पवार साहेब यांच्या मालकीचा संघ शिवण्या फायटर्स पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्या संघाचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक या स्पर्धेचा पहिला अर्धशतक वीर. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. सुरुवात चांगली झाली जळव ज्योतिबाची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. कमबॅक करणारा चेंडू. अप्रतिम टप्पा. तुषार शेवाळे यांनी मात्र हा चेंडू हाताळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये.
लॉंगॉनला तैनात आहे पंकज. डीपला मिड विकेट आहे. हा चेंडू डाऊन द लेग साईड. सातत्याने चुका करतायत गोलंदाज तुषार शेवाळे. लाईन आणि लेंथवर कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल, त्यावर काम करावं लागेल. ड्राईव्ह केलाय फुलरचा चेंडू. हवेत आहे चेंडू. संदीप बावडेकर मागे धावत आहेत, दूर राहतील. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत सीमारेषा पार. धर्मा पवार यांच्या बॅटमधून नेत्रदीपक चौकार. षटकाची होते सांगता टीमची धावसंख्या धावफलकावर 19. 1 to go. माफ करा, एक चेंडू शेष आहे. स्कोरर कदाचित जेवून आले समजू शकतो. 1 to go. पाटण तालुका क्रिकेटचा गब्बर धर्मा पवार काय बॅटिंग करतोय आणि आपल्या बनपुरीचा गब्बर सनी कंक या मॅचचा आनंद घेतोय. ज्या प्रकारची बॅटिंग करतात. हा देखील फुलटॉस चेंडू. खराब दिशा. पुन्हा एकदा चेंडू टाकल्यानंतर हाताकडे पाहिलं तुषार शेवाळे यांनी. कदाचित मी म्हणेन अशा वेळेला गोलंदाजाने रुमाल ठेवायला पाहिजे सर, कारण तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करताना दुपारचं सत्र आहे, घाम जास्त येतो, ऊन देखील आहे त्या प्रकारचं, परंतु तुम्हाला टप्प्यावर मारा करावा लागेल. फुलटॉस चेंडू जमीनलगत फटका केलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचं. एक धाव प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. धर्मा पवार गुरु पवार यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट संघ उदवणीची स्पर्धा आज सकाळी ज्या प्रकारचा आपण उद्घाटन सोहळा पार पाडला. आणि क्रिस्टल ट्रॉफी ज्या वेळेला असते ना कोणत्याही स्पर्धेला, सहभागी संघ खुश असतात, कारण तुम्हाला क्रिस्टल ट्रॉफी जिंकण्याचा जो संधी असते ते खूप महत्त्वाचं. आणि क्रिस्टल ट्रॉफी सौजन्य स्वतः टीमने केलं आहे, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणीने, ते एक मोठी बाब. षटक क्रमांक 2 सत्यजित आचरे यांच्यावर विश्वास दाखवलाय टीमने. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. गुरु पवार यांनी मिड विकेटला क्लिअर करणारा फटका खेळलाय. चेंडू मिड विकेट सीमा पार. षटकार. हाफ ट्रॅकर चेंडूवर ज्या प्रकारे प्रहार केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तैनात, चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. सुरुवात दोन्ही बॅटरने ज्या प्रकारे केली आहे धमाकेदार. हेलिकॉप्टर उडवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. लॉंगॉनला कुसरूनचे खेळाडू बसले, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. कमालीचा फटका. दर्जेदार टायमिंग. 6 धावा. षटकार. यासाठी सराव खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो, कारण ज्यावेळेला तुम्ही हेलिकॉप्टरचा फटका खेळता, बॉटम हँड तुमची रिस्ट खूप लवचिक पाहिजे, अन्यथा कधी कधी दुखापत होण्याचे चान्सेस असतात. जेवढा फटका चांगला दिसतो ना तेवढा खेळणं कठीण. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. पंचांकडे नजर असेल. संतोष सरांचा इशारा. व्हाईट बॉल. आपण हेलिकॉप्टर फटक्याची चर्चा केली. सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही फटका खेळण्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे, कारण राईट हँडची जी रिस्ट असते, मनगट, ते खूप लवचिक लागतं, कारण बॅटला ग्रिप तुम्ही करता बॉटम हँडने, ते खूप महत्त्वाचं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कमबॅक करणारा चेंडू हाताळलाय. अपील केली आहे पंचांकडे. येस, पंचाने अपील उचलून धरले आणि पंचांकडे न पाहताच गुरु पवार चालले डगआउटच्या दिशेने पहिलं यश प्राप्त केलंय टीम वेताळनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडीने. परंतु आपलं काम केलंय मी म्हणेन गुरु पवार यांनी. सुरुवात चांगली झाली टीमची. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर. क्रमांक 3 वर NV नवनाथ पवार. नवनाथ विकास पवार यांचं खरं नाव आहे त्यांचं, आणि NV त्यांचा शॉर्ट फॉर्म, परंतु NV यांच्या नावावर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकमधील पहिली विकेट हॅट्रिक आहे. आता त्यांना बॅटिंग करायची आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक धर्मा पवार यांना दिली जाईल का, अथवा स्वतः चांगली बॅटिंग करू शकतात ते देखील, ते पाहायचं आहे की काय करतायत. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की ज्यावेळेला तुमचा सहकारी चांगल्या टचमध्ये असतो, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला द्या, तुम्ही नॉन स्ट्राईकला उभे राहा.
क्रिकेटचा साधा सोपा नियम. पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. मॅक्सवेल चुकी होणं कठीण, विकेटचं पतन. एनव्ही गोल्डन डकचा शिकार, शून्यावर झेलबाद. सत्यजित शेवाळे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. सत्यजित आचरे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आणि या स्पर्धेतील दुसरे विकेट हॅट्रिक होऊ शकते. नवीन बॅटर सत्यदीप कदम. काय योगायोग आहे पहा. बॅटरचं नाव आहे सत्यदीप कदम आणि गोलंदाजीसाठी आहेत सत्यजित आचरे. दोघांच्या नावामध्ये सत्य आहे आणि सध्या कलियुग चालू आहे. परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सत्यजित आचरे. हॅट्रिकचा चेंडू चांगला बुंद्यात टाकला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाय हल्ले नाहीये. डॉट बॉल. जागेवरून उभं राहून खेळण्याचा प्रयत्न झाला. धर्मा पवार पहा शांत उभे आहेत नॉन स्ट्राईकला. प्रत्येक बॅटर येतोय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित एक धाव घेऊन तुम्ही धर्मा पवार यांना स्ट्राईकवरती आणू शकता. हे न सुचणं एवढं क्रिकेट सोपं राहिलं नाहीये मित्रांनो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सत्यजित यांची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि अजून बाहेर जातोय. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर गेला. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 36. 1 to go. कॅल्क्युलेशन हे पाहिजे. 12 खेळू पहा. न स्कोर बघता, न स्कोरबुक बघता सांगितलं शेवटचा चेंडू आहे. 36 झाल्यात. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॅल्क्युलेशन. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मिडॉन आहे, धाव घेणार नाहीये. धर्मा पवार अगदी शांत मनाने नॉन स्ट्राईकला उभे राहिले या षटकामध्ये. धर्मा पवार नॉन स्ट्राईकला. 6 चेंडू पहिले खेळले त्यांनी, तिथून प्रहार केले चांगले पहिल्या षटकात आणि 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिले. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 36. मी लक्ष वेधेन दोन्ही टीम. श्री 11 काळगाव विपक्ष मायादेवी कुसरुण टॉससाठी या. पहिला डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. येस फिल्डिंग लावा प्लीज. टीम वेताळनाथ क्रिकेट क्लब आसरेवाडी. सागर माने. सागर माने षटक क्रमांक 3. स्लॉगवरचं षटक घेऊन आलेत. समोर धर्मा पवार. पहिल्या चेंडूवर पाटण तालुका क्रिकेटचा गब्बर धर्मा पतंगराव पवार यांच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑन मुख्य व्यासपीठाच्या वरून जंगलामध्ये फेकून दिलाय. 6 धावा षटकार. या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये जिथे डाव सोडला होता तिथून आता सुरुवात केली आहे. का बॅटिंग करत असताना या सामने संपूर्ण स्पर्धेमध्ये वैयक्तिक धर्मा पवार पोहोचलेत. 7 चेंडूमध्ये 23 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 42. अनदर विकेट. शॉर्ट आर्म पुल. चेंडू झालाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. गुल. कमालीचा फटका. धर्मा पवार 82 स्ट्रोक. 6 धावा षटकार. धाबाद 29 धर्मा पवार. टीमची धावसंख्या धावफलकावर 48. कदाचित या शेवटच्या षटकामध्ये धर्मा पवार अजून एक विक्रम नोंद करू शकतात का? सलगचा 3रा येईल का? गोलंदाज सागर माने यांना कमबॅक करावा लागेल. ही विकेट हवी आहे आसरेवाडीला. ही विकेट आली तर कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकतात आणि विकेट खूप महत्वाची आहे जळगाव ज्योतिबासाठी. 3रा मानेचा प्रयत्न. गॅपमध्ये फटका खेळलाय. काऊ कॉर्नर दूर आहे. चेंडू पडल्यानंतर फिरला. या RSA गोटिवडीचे मैदान खूप वेगवान आहे. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. 6-6-4. धर्मा पवार यांची बॅट मात्र ज्या प्रकारे बोलते ना या स्पर्धेमध्ये. 50 अप टीम जळगाव ज्योतिबा. 52 धावा धावफलकावर. 2 षटकार 1 चौकार आला या पहिल्या 3 चेंडूवर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अनोख्या पद्धतीने विलोभनीय फटका. कमालीचा फटका. शॉर्ट टॉप द डे. कडक कडकडीत प्रहार. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार. धर्मा पतंगराव पवार. व्हॉट अ स्ट्रोक. दर्जा आहे त्यांच्या हा खेळाचा. अफलातून फलंदाजी. नाबाद. 39 धावा. 10 चेंडूंचा सामना केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 58 धावा. शिवण्या फायटर संघाचे संघमालक खूप खुश असतील.
हा देखील चांगला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीपला वेगाने येईल, एक धाव प्राप्त केली जाते, दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो, दुसरी धाव हवी आहे, त्याचा प्रयत्न केलाय, त्यात यश प्राप्त होईल. नाबाद 41, धर्मा पवार टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 60 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू जो खेळाडू नॉन स्ट्राईकला उभा होता, जर त्याच्याकडे स्ट्राईक आली असती तर कदाचित दुसरं अर्धशतक देखील झालं असतं. काय बॅटिंग केली या खेळाडूने. फुलटो चेंडू हवेत खेळाय, लॉंगॉनला शतकक्षकाने प्रयत्न चांगला केला, त्याच्या हाताला लागून चेंडू जाईल टॉसचा बॉक्समध्ये, जिथे कटआउट आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट क्लब उदवणीचा टीमची धावसंख्या धावफलकावर 66 आणि धर्मा पवार नाबाद 47 नाबाद. व्हॉट अ फॅबुलस बॅटिंग. इट हॅज बीन आउटस्टँडिंग इनिंग प्लेड बाय धर्मा पवार. पहिल्या सामन्यामध्ये 55, या सामन्यामध्ये 47. पहा डगआउटमधून टाळ्या वाजताय त्यांच्या खेळीसाठी. हा खेळाडूला पाटण तालुका क्रिकेटचा गब्बर उगाचच म्हटलं जात नाहीये. 66 धावा, 67 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम वेतळनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी. टॉससाठी लक्ष वेधेन मायादेवी कुसरुंड श्री 11 काळगाव. ओव्हर टू किरण मस्कर सर. धन्यवाद. वेलकम बोथ द कॅप्टन्स. या दोन्ही कॅप्टन आई मायादेवी कुसरुंड टीम आहे, काळगाव टीम कॅप्टन. जरा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. काळगाव टीम येस कॅप्टन या. श्री 11 काळगाव कॉल कोणाला देऊयात. येस श्री 11 काळगाव टीमचा कॉल. स्विंग दी कॉइन, छापा काटा कॉल करायचा आहे. काटा कॉल आहे काळगाव टीमचा आणि हा काटाचा आहे. टॉस जिंकलाय. येस मी सांगतो बॅटिंग साठी जाऊयात. काय बोलशील. हो बॅटिंग साठीच जाय. थँक्यू सो मच. माझं ऐकलंच म्हणून. बाकी सगळी टीम आहे आज. हो आहे. येस थँक्यू. काय बोलतोस टीम सगळी आली आहे. ओपनर आमचा सूरज नाही आहे, बाकी टीम आहे. बाहेरून गोव्यावरून वगैरे कोणते खेळाडू मागवलेत का तुम्ही. नाही कोण आहे तेवढे कापे आहेत. थँक्यू सो मच. टॉस जिंकला श्री 11 काळगाव संघानं. दे वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. $67 रन्स टू विन. 67 धावांचं लक्ष. प्रारंभिक जोडी या मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करेल हे पाहायचं आहे. विजय माने आणि त्यांच्या साथीला तुषार शेवाळे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुषार शेवाळे यांच्या फलंदाजीकडे प्रत्येकाची नजर असेल, कारण हा खेळाडू चांगला आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. भांडणारी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये 12 चेंडूमध्ये नाबाद 47 धावांचा विध्वंस खेळ केला, दुसरं अर्धशतक जर एक चेंडू मिळाला असता ना तर ते देखील झालं असतं त्यांचं, परंतु क्रिकेटमध्ये जड तरला महत्त्व नसतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन धर्मा पवार पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना समोर तुषार शेवाळे. प्लेज द कॉल. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावाचा खेळ होतोय प्रारंभ. 67 धावांचं लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने होते या दुसऱ्या डावाची सुरुवात. मोठा फटका खेळलाय. यासाठी आपण उल्लेख केला की तुषार शेवाळे यांची फलंदाजी खूप महत्त्वाची असेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना
होतोय धावांचा श्री गणेशा या धमाकेदार षटकाराने. चांगला फटका. जशी फलंदाजी केली ना धर्मा पवार यांनी पहिल्या डावामध्ये त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. सुरुवात झाली आहे या षटकाराने 6 धावा धावफलकावर. अजून 61 करायच्यात. हा स्लोअर वन खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा आहे. चेंडू भोवऱ्यासारखा गोल फिरतोय आणि ही खासियत आहे. एखादा ज्यावेळेला तुमच्या समोर आयकॉन खेळाडू असतो ना त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. पाठचा चेंडू वेगवान, हा चेंडू स्लोअर वन, तो देखील चांगल्या टप्प्यावर. एका शॉर्ट रनअपमधून अशा प्रकारची गोलंदाजी करणं खूप कठीण. हा पहा वेगवान चेंडू हाताळला. मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. अप्रतिम प्रयत्न. डॉट बॉल. पहिले 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 6. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक केले. ओव्हरपिच चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. दुसऱ्या डावाचा होतोय धमाका. तुषार यांची हुशार फटका, हुशार फलंदाजी. वॉटर स्ट्रोक. 6 धावा षटकार. यासाठी आपण म्हटलं की तुषार शेवाळेनं हे मैदान आवडतं. PTPLचं 5वं पर्व गाजवलं होतं या खेळाडूने ॲज अ बॉलर म्हणून. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेचा होता हा खेळाडू. रॉयल किंग संघामध्ये खेळत होता. आता या स्पर्धेमध्ये पहा खेळ चांगला केलाय. धर्मा पवार टिट फॉर टॅट. सर्वोत्तम खेळाडूला तुम्ही धावा करा त्याच्या विरोधात. तुमचा आत्मविश्वास दुणावतो. गतीमध्ये परिवर्तन. अनोख्या पद्धतीने भिरकावला चेंडूला. फाईन लेग वरून आता आणावा लागेल हा चेंडू. एस पंच शहानिशा करत असताना होय तसंच झालंय. फाईन लेगला चेंडू खेळला. 1 धाव प्राप्त होते. कृष्णा सातपुते यांची आठवण आली. ज्या प्रकारचा हा फटका खेळला, ज्या प्रकारची बॅट स्विंग आणि ज्या प्रकारे त्यांनी स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 12 चेंडू अजून करायचे 54 धावा. ओमकार साळुंके सर आहेत गुणसंख्या लेखक म्हणून. 1+ आहे कदाचित तुमचा हा. येस पंडित सर. त्याच्या हेअरस्टाईलवरून जरा असं वाटलं की कदाचित ज्योतिषी वगैरे बघत असावे. ज्या प्रकारचा त्यांचा पेहराव आहे. शरीर यष्टी देखील चांगले आहे, एकदम दष्टपुष्ट. उदवणेचे भक्त आहेत. आपल्या ज्योतिबाचे भक्त आहेत. चांगली बाब आहे की प्रत्येकाने क्रिकेट खेळायला पाहिजे असं नाही. काही लोकांनी भविष्य ज्योतिष वगैरे ते पण करायला पाहिजे. PTPL 5वं. बाईक कोणाच्या नावे असेल सांगा जरा बघून तुम्ही. या वर्षीची बाईक. NBचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लेफ्ट केलाय. योग्य चेंडू आहे हे सांगत असताना पंच. थोडासा वेळ घेतील कदाचित पंडित आपले. बायकरमॅन दुसरा. बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न केला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. लॉंग ऑन आहे तैनात. लॉंग ऑफ देखील आहे तैनात. चुकी होते परंतु दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल प्राप्त होते. फलंदाज विजय माने यांना. स्ट्राईकवर आलेत तुषार शेवाळे. जो त्यांचा हेलिकॉप्टरचा फटका प्रत्येकाला अगदी लक्ष वेधून घेतलं त्या फटक्याने. आता या खेळाडूकडे देखील नजर असेल. हा देखील चांगला ऑन ड्राईव्ह. मिडॉनला प्रयत्न चांगला केला. फुटबॉल कदाचित हा खेळाडू चांगला खेळत असावा. नी पंच. चेंडू गुडघ्याला लागला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. चांगला पास केलाय. डॉट बॉल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम आचरेवाडीला. बॅटची काढा लागली आहे. विकेटचं पतन. तुषार शेवाळे यांची विकेट हवी होती जळव ज्योतिबाला आणि ती प्राप्त झाली. येस पंडित यांनी थोडासा वेळ घेतला. PTPLचा चॅम्पियन कोण असेल ते देखील थोडीशी त्यांनी वेळ घेतल्यानंतर सांगितलं. डोळे बंद केले. इकडे हात ठेवला कुठेतरी आणि त्यांनी सांगितलं की मिस्टर PTPL यावर्षी सगळ्यांसाठी सरप्राईज करणारं नसेल नाव कदाचित, कारण ते खेळाडू देखील चांगले आहेत. उदवण्याचे सागर साळुंके बोलतात PTPL मिस्टर PTPL होऊ शकतात. अजून काय पाहिजे. आता चॅम्पियन कोण होईल ते देखील सांगा. नवीन फलंदाज दशरथ. पहिला चेंडू दशरथ यांनी हवेत खेळलाय. मिड विकेट आहे. चेंडू खाली. कॅच ड्रॉप. धावा देखील खर्च केले जातील. 4 येतोय चौकार.
वेलकम DJ अद्वैत. आणि DJ चेतन सांगतं ते देखील कदाचित आता त्यांना देखील इंटरेस्ट आला थोडासा. आपण सावकाश. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र जशी हवी होती तशी करून दिली तुषार यांनी. आता दशरथ यांना चांगला खेळ करावा लागेल. मॅच संपली नाहीये. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला. डीपला आहे स्क्वेअर लेग. पुढे आले होते वेगाने. त्यानंतर चांगला अंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं. बॅकअप आहे. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. ज्या प्रकारे NV यांचं हे षटक होत आहे पूर्ण. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 19. सामना आता पूर्णपणे जळव ज्योतिबा या टीमच्या दृष्टिक्षेपातून खुला झालाय. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल धावा केल्या होत्या टीम जळव ज्योतिबाने 76. थांबा पंडित, काही नका करू, आहे आपल्याकडे रेकॉर्ड. दुसऱ्या सामन्यामध्ये धावा केल्या तब्बल त्यांनी 66. तिसरा सामना जर ते खेळतील तेव्हा बघायचं की ते किती धावा करतायत. खरी मजा तर संस्कार मोहिते ज्या वेळेला गोलंदाजीसाठी येतील ना त्यावेळेला आहे. 6वा चेंडू त्यांचा खूप महत्त्वाचा असेल. 5 चेंडूवर 5 विकेट घेतलेत त्या यंगस्टर खेळाडूने. संस्कार मोहिते मॅन फॉर्म. नाईकबा फायटर्स वन साइड. पहिला चेंडू सळ बॅटने ड्राईव्ह केलाय. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांच्या कार्याला वंदन करणारा हा फटका अगदी बॉस यांच्या समोर खेळलाय. 6 धावा षटकार. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जो पाटण तालुका क्रिकेटचा ब्रँड आवाज आहे किरणजी मस्कर सर, तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. म्हणजे पहा त्या चेंडूला देखील माहित आहे की आपल्याला कुठे जायचंय. RDX आपलं देखील स्वागत आहे. मॅन फॉर्म महीन. सामना आता पूर्णपणे जळव ज्योतिबासाठी सोपा झालाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. फुटवर्कचा वापर करावा लागेल जर तुम्हाला पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. अमर अंतिम षटकासाठी आलेत गोलंदाजी मार्कवर. पंच केलाय फ्रंट फुटला येऊन. लॉंग ऑफ आहे तैनात. एक सिंगल धाव प्राप्त होते. RK होते लॉंग ऑफला. टीमची धावसंख्या धावफलकावर फक्त 26 धावा. तुषार शेवाळे बाद झाले. तिथून कुठेतरी संघ बॅकफुटला गेला. इन फ्रंट ऑफ द पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. फलंदाज विजय माने यांच्या बॅटमधून अद्भुत स्ट्रोक षटकार. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे परंतु हा आत्मविश्वास देणारा फटका असेल विजय माने यांना. काय फटका खेळलाय. जबरदस्त फटका. हा देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एस विद्युत नाकवा सरांचा इशारा येतोय. म्हणजे फाईट चांगली केली. धावसंख्या 33. हा देखील चेंडू आपटलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 67चा करायचा होता पाठलाग आणि फक्त धावा झाल्या 33. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक. शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय विजय माने यांनी. आमचा कॅमेरामॅन बारक्याच्या डाव्या बाजूला चेंडू करेल प्रस्थान. 6 धावा. पराभवातील अंतर कमी करणारा येतोय षटकार. अभिनंदन टीम जळव ज्योतिबा. हार्डलक बॅडलक वेतरनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी. तुम्ही देखील चांगला खेळ केलात मित्रांनो. परंतु धर्मा पवार यांच्या वादळापुढे थोडेसे अपयशी ठरलेत मी म्हणेन. बाळदेवी कुसरून विपक्ष श्री 11 काळगाव. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅचचा हिरो